Good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि आपण बघत आहोत तुमचा सिमिलॅरिटी हा लेसन आणि ह्या सिमिलॅरिटी लेसन मध्ये आपला प्रॅक्टिस सेट 1.1 झाला. सगळे थेरम सुद्धा अगदी डिटेल मध्ये तुम्हाला क्लिअर केलेले आहे आणि आपण प्रॅक्टिस सेट 1.2 स्टार्ट केलेला आहे. 1.2 मधले आपण 6 एक्झाम्पल यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये बघितले आहे आणि आपण जाणार आहोत आपल्या 7 नंबरच्या एक्झाम्पल कडे. आता हा 7 नंबरचा एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे कारण की जुलै 2023 ची जर क्वेश्चन पेपर बघितली तुम्ही तर त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे. सिंपल क्वेश्चन आहे, एकदम छान आणि 10 पैकी 10 मार्क्स मिळवून देणारा हा चॅप्टर आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी नीट लक्ष द्या आणि माझ्यासोबत तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा. आता बघा काय दिलं आहे इन फिगर. ह्या फिगर मध्ये AB इज पॅरलल टू CD इज पॅरलल टू FE. बघा काय दिलेलं आहे, लगेच कळलं काय वापरायचं आहे. AB ही कशाला पॅरलल आहे, DC ला. DC कशाला पॅरलल आहे, EF. म्हणजे काय झालं इथे 3 पॅरलल लाईन्स, 3 पॅरलल लाईन्स आपल्याला काय वापरायचं आहे, थेरम यूज करायचा आहे. आणि काय आहे त्याच्या ट्रान्सव्हर्सल, ही आहे तुमची X आणि ही आहे तुमची Y. देन फाइंड द X ची व्हॅल्यू फाइंड करायला लावली आहे आणि तुमची AE ची व्हॅल्यू तुम्हाला इथे फाइंड करायला लावली. मग तुम्हाला सगळ्यात पहिली लक्षात आलं असेल की इथे काय आहे तुमच्या 3 पॅरलल लाईन्स आहे, त्यांना काय आहेत ह्या 2 ट्रान्सव्हर्सल आहे. मग काय म्हणतं आपलं थेरम, 3 पॅरलल लाईनचं थेरम काय म्हणतं की ज्यावेळेस 3 पॅरलल लाईन्स असतात आणि त्यांना 2 ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असतात तेव्हा जो हा जो स्पेस आहे किंवा हा जो सेक्टर आहे, हे जे सेक्टर आहे यांचा जो रेशो आहे तो एकमेकांना काय असतात, कॉन्स्टंट असतो. हे जे रेशो असतं ते एकमेकांना प्रपोर्शनल असतात. हेच यूज करायचं आहे आपल्याला ह्या एक्झाम्पल मध्ये. ओके, चला फटाफट आता सॉल्व्ह करूया. हे एक्झाम्पल 2 मार्क्स साठी एक्झाम मध्ये हे विचारलं गेलेलं आहे आणि आपण हे आता सॉल्व्ह करणार आहोत. सगळ्यात पहिले त्यांनी काय दिलेलं आहे, गिवन लिहून घ्या. गिवन काय आहे, इफ AB इज पॅरलल, तिथूनच पाहून लिहायचं आपल्याला, दुसरं काही नाही. AB इज पॅरलल टू CD इज पॅरलल टू FE. ओके, काय वापरणार आहोत त्या थेरमचं नाव लिहा. अकॉर्डिंग टू थेरम, कुठलं थेरम वापरणार आहे कमेंट सेक्शन मध्ये लिहा. कुठलं थेरम वापरायचं ते सगळ्यात महत्त्वाचं लिहिणं कारण त्याला 1 मार्क आहे. अकॉर्डिंग टू थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. काय म्हणतं रे हे थेरम, काय सांगतं हे थेरम आपल्याला असं सांगतं की 3 पॅरलल लाईन्स असेल आणि त्याला 2 ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल तर हे जे रेशो असतात हे रेशो काय असतात तुमचे प्रपोर्शन मध्ये असतात. मग आता बघा या 3 पॅरलल लाईन्स अशा स्ट्रेट आहे, ह्या त्याच्या काय आहे ट्रान्सव्हर्सल आहे. मग आता रेशो कुठला येणार आहे, BD अपॉन DF इज इक्वल टू AC अपॉन CE. हा रेशो आपण इथे घेणार आहोत. मग चला फटाफट लिहून घेऊया. BD अपॉन काय रे, अपॉन काय दिलेलं आहे, DF इज इक्वल टू AC अपॉन CE. आता आपण याच्यात व्हॅल्यू पुट करूया. BD ची व्हॅल्यू किती आहे 8, DF ची व्हॅल्यू किती आहे रे 4, त्यानंतर AC ची व्हॅल्यू आहे 12 आणि CE म्हणजे X. आता क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला X चा आन्सर मिळणार आहे. त्यानंतर त्यांनी आपल्याला AE पण फाइंड करायला लावलंय, काही टेन्शन नाही. क्रॉस मल्टिप्लाय करा. 8 इंटू X इज इक्वल टू 4 इंटू 12. आपल्याला काय करायचं इथे क्रॉस मल्टिप्लाय करायचं. हा 8 इकडे मल्टिप्लाय होता, इकडे जाताना फक्त काय करायचं तुम्ही डिव्हाइडला नेणार आहे. 4 इंटू 12 अपॉन 8. आता 4 1 जा 4, 4 2 जा 8, परत 2 1 जा 2, 2 6 जा 12. म्हणजे X ची व्हॅल्यू काय मिळाली आहे, X ची व्हॅल्यू मिळाली आहे आपल्याला 6. किती मिळाली, X ची व्हॅल्यू आपल्याला आता 6 मिळाली आहे. आता X ची व्हॅल्यू 6 मिळाली आपल्याला, आता AE ची व्हॅल्यू पण आरामशीर मिळून जाईल. AE ची व्हॅल्यू पण काय मिळून जाईल, आरामशीर मिळून जाईल. AE मग साधी गोष्ट आहे. AE कसा तयार झाला, AE तुमचा हे फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर मिळालं. आता दुसऱ्या क्वेश्चनच्या आन्सरकडे जातो. हा AE कसा तयार झाला आहे, AE इज फॉर्म बाय द ऍडिशन ऑफ AC प्लस CE. जी AE दिसते तुम्हाला, ही जी लाईन आहे ती कशापासून तयार झाली, AC आणि CE पासून तयार झालेली आहे. मग आपण त्याच्यात किमती टाकूया फक्त आणि याला रिझन काय म्हणू शकतात तुम्ही, याला रिझन देऊ शकतात A'(C')E कारण तो त्याचा सेंट्रल पॉइंट येतो आहे. मग आता व्हॅल्यू टाकूया. AE चीच व्हॅल्यू काढायला लावली ना. AC किती आला तुमचा 12, CE किती आला 6, मग AE किती आला तुमचा 12 प्लस 6 किती झाले 18, AE किती आला 18. मग तुम्ही इथे खाली आन्सर लिहू शकता. therefore the value of X is equal to काय आली 6
अँड द AE इज इक्वल टू, AE ची व्हॅल्यू काय आली तुमची 18. 2 आउट ऑफ 2 मार्क्स तुम्हाला आरामशीर मिळतील, कारण बोर्डाच्या पेपरमध्ये बऱ्याचदा हा प्रश्न विचारला गेला आहे. काय वापरला आपण इथे? अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. 3 पॅरलल लाईनचं साइन बघितलं की समजायचं आपल्याला कुठलं थेरम वापरायचं आहे. 3 पॅरलल लाईन्स आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सल. तर फक्त थेरम, ते थेरम लिहायचं की नाही, फक्त कुठलं थेरम वापरणार हे आपल्याला तिथे मेन्शन करायचंय. ओके, सो अशा पद्धतीने 7th नंबरचा क्वेश्चन पण इथे झालेला आहे. समजला का तुम्हाला? ओके, चला बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन. स्टुडंट, हे आहे तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल. 8 नंबरचं एक्झाम्पल खूप सिंपल आहे, 2 मार्क्स साठी आहे. बघा काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल LMN. बघा ट्रायंगल दिसतोय तुम्हाला, हा ट्रायंगल आहे तुमचा कुठला? LMN हा ट्रायंगल दिलेला आहे. MT बायसेक्ट अँगल LMN. म्हणजे हा जो अँगल आहे, हा जो अँगल दिसतोय तुम्हाला, ह्या अँगलला कुठला रे? तुमचा जो रे MT, हा जो MT आहे काय करतो? बायसेक्ट करतो. 2 इक्वल अँगल्स इथे तयार होत आहेत. मग अँगल आहे म्हणून कुठलं थेरम वापरणार आहे लगेच समजते आपल्याला. वी आर युझिंग हिअर द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. हे थेरम आपण इथे यूज करणार आहे. त्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे, ही 6 दिली आहे, ही 10 दिली आहे, ही 8 दिली आहे आणि विचारलं काय? LT विचारलं आहे. मग तुम्हाला अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतं रे? अँगल बायसेक्टर थेरम आपल्याला सांगतं ML अपॉन MN रेशो इज इक्वल टू LT अपॉन TN. हा रेशो वापरायचा आणि आन्सर फटाफट आपण इथे काढणार आहोत. ओके, इन ट्रायंगल काय दिलेलं आहे? ट्रायंगलचं नाव लिहून घ्या LMN, तिथूनच कॉपी करून लिहा सगळी इन्फॉर्मेशन. रे MT बायसेक्ट. ओके, रे MT बायसेक्ट्स काय? अँगल LMN याला काय करतो? तो बायसेक्ट करतो आहे. ठीक आहे. मग थेरम कुठलं वापरायचं लिहून घ्या. अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. ठीक आहे, हे आपण थेरम लिहून घेतलं फटाफट. आता आपण रेशो लिहिणार आणि आन्सर काढणार आहोत. काय आहे तुमचं? हे आहे LM अपॉन काय घेणार रे? MN. हा, घेताना व्यवस्थित घ्या. ही बाजू घेतली, ही बाजू घेतली, मग इकडे पण वरची बाजू घ्या. LT अपॉन TN घ्या. ठीक आहे, आता याच्यात व्हॅल्यू टाका. व्हॅल्यू काय येणार आहे तुमच्या? काय येणार आहे? LM ची व्हॅल्यू काय आहे? 6 अपॉन 10 इज इक्वल टू LT ची व्हॅल्यू माहिती नाही, तशी लिहा. TN ची व्हॅल्यू किती आहे? 8, ती लिहा. पुढे क्रॉस मल्टिप्लाय. काय करणार आपण? क्रॉस मल्टिप्लाय. 6 इंटू 8 इज इक्वल टू LT अप इंटू 10. ओके, आता LT कसं काढायचं? किती सिंपल आहे बघा बरं. हा 10 इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड करायचा. आता याला भाग कसा देणार? 2 ने भाग देणार. 2 5 जा 10, 2 4 जा 8. ओके, आता काय भाग जाणार? 6 4 जा 24 आणि इथे 5 इज इक्वल टू LT. आता आपल्याला इथे डिवायडेशन करावं लागेल बरं का. डिवायडेशन करायला बिलकुल गडबड करायची नाही. 5 4 जा 20. ओके, 5 4 जा 20, 5 5 जा 25 नाही चालणार. ओके, मग इथे 40 आला, 5 8 जा 40, 4.8 काय आला? 4.8. LT ची व्हॅल्यू तुमची मिळालेली आहे किती? 4.8. आन्सर बरोबर आहे की नाही? जरा लिहा बरं कमेंट सेक्शन मध्ये हे आन्सर बरोबर आहे का नाही. ठीक आहे, काय केलं हे एक्झाम्पल मध्ये आपण? अँगल बायसेक्टर थेरम. इथे लगेच कळतं बायसेक्ट या शब्दावरून लगेच कळेल की कुठलं थेरम वापरायचंय? अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम वापरायचं, याचा रेशो आणि याचा रेशो घ्यायचा, क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि आन्सर आपलं 100% इथे मिळणार आहे. ओके, अशा पद्धतीने 8 नंबरचं एक्झाम्पल पण झालेलं आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल. स्टुडंट, हे आहे नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल पाहून घाबरून जाऊ नका, एकदम सिंपल आहे. तुमच्या लगेचच लक्षात येईल की आता इथे काय आहे? अँगल काय झालाय? बायसेक्ट झालाय. सेम अँगल तयार झाले म्हणजे कुठला थेरम वापरायचा आहे आपल्याला? वी हॅव टू यूज हिअर अँगल बायसेक्टर थेरम. कुठलं थेरम यूज करायचं आहे? अँगल बायसेक्टर थेरम. ओके, चला फटाफट सुरुवात करूया. बाय लिहा इथे. बाय अँगल बायसेक्टर थेरम. कुठला थेरम यूज करणार आहे आपण? अँगल बायसेक्टर थेरम इथे यूज करणार आहोत. बघा त्यांनी ह्या सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. याच्यामुळे काय झालेलं आहे? हा जो अँगल आहे त्याचे 2 इक्वल पार्ट तयार झाले. मग अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतं? याचा रेशो हा कोणाबरोबर असतो? या दोघांच्या रेशो बरोबर असतो. मग आपण लिहून घेऊया. कसं लिहिणार आपण? देअरफॉर AB अपॉन BC इज इक्वल टू व्हॉट? AD अपॉन DC.
आता याच्यात फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायची आणि आपला आन्सर आपल्याला मिळणार आहे. ओके, ए बी ची व्हॅल्यू आहे एक्स, बी सी ची व्हॅल्यू आहे एक्स प्लस 5. त्यानंतर एडी ची व्हॅल्यू काय आहे रे तुमची? एडी ची व्हॅल्यू आहे एक्स मायनस 2 आणि याची व्हॅल्यू आहे एक्स प्लस 2. आता तुम्ही एवढं बघून घाबरून जाल, घाबरून जायचं बिलकुल काम नाही. आपल्याला फक्त क्रॉस मल्टिप्लाय इथे करायचं आहे. फटाफट काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया. आता कसं क्रॉस मल्टिप्लाय, याला याने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके ओके, चला कसं करणार, एक्स इंटू एक्स प्लस 2 आणि इकडे एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 5. याचं काय करायचं तुम्हाला, मल्टिप्लिकेशन इथे करायचं आहे. आता बघा मल्टिप्लिकेशन कसं येईल, एक्स इंटू एक्स काय झाले तुमचे इथे एक्स स्क्वेअर झाले, प्लस साइन ॲज इट इज, एक्स इंटू 2 काय झाले तुमचे 2x. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये बिलकुल गफलत करू नका, चूक करू नका इथे. त्यानंतर पहिले काय करूया, हे या एक्स ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊया. एक्स इंटू एक्स काय झाले एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे इथे तुम्हाला मी ना वेगळं करून दाखवते म्हणजे याचं तुमचं कन्फ्युजन होणार नाही. एक्स मायनस 2 आणि एक्स प्लस 5 याचं मल्टिप्लिकेशन इथे डायरेक्ट आन्सर लिहूया. पहिले काय करूया, ह्या एक्सने ह्या एक्स प्लस 5 ला मल्टिप्लाय करूया. पहिले ह्या एक्सने करूया, त्यानंतर ह्या मायनस 2 ने परत ह्या एक्स प्लस 5 ला मल्टिप्लाय करूया. ओके, मग काय आता सोपं झालं, एक्स प्लस एक्स एक्स स्क्वेअर, एक्स प्लस 5 5x, त्यानंतर मायनस साइन ॲज इट इज 2 इंटू एक्स 2x प्लस मायनस, त्यानंतर प्लस मायनस बिकम मायनस ना रे, 2 5 जा 10, 2 5 जा काय झालं तुमचे इथे 10 झाले आहे. मग काय करायचं, ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण फक्त इथे टाकून घेऊया. ठीक आहे, आता काय करायचं, फक्त लाईक टर्म्स एका साईडला आणि अनलाईक टर्म्स एका साईडला इथे आणायचे आहे. लाईक टर्म्स म्हणजे 2x 5x हे सगळे आपण एका साईडला आणूया. ठीक आहे, चला समजून घ्या सगळ्यांनी. हा एक्स स्क्वेअर प्लस 2x, हा प्लस 5x होता इकडे जाताना मायनस 5x केला, हा मायनस 2x होता इकडे जाताना प्लस 2x केला, हा मायनस 10 ॲज इट इज ठेवला, बस मायनस 10 ॲज इट इज राहिला. आता या सगळ्यांचं काय करूया आपण, प्लस मायनस करूया. ओके, आणि इकडे एक एक्स स्क्वेअर पण होता ना, तो एक्स स्क्वेअर पण आपण इकडे आणूया. हा प्लस एक्स स्क्वेअर होता इकडे येताना काय झाला तुमचा, इकडे लिहिते बघा मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे हा कॅन्सल झाला. ठीक आहे, मग आता याचं किती झाले तुमचं इथे 5 मधून 2 गेले बघा, 2x मायनस 5x, 2 मधून 3 गेले, 5 मधून 2 गेले 3, चिन्ह मोठ्या संख्येचं मायनस 3x उरला इथे, मायनस 3x प्लस 2x इज इक्वल टू मायनस 10, मायनस 10 आलेला आहे इथे. त्याच्यानंतर बघा, त्यांच्यानंतर लक्ष द्या सगळ्यांनी, 3 मधून 2 गेले, मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस केली, मायनस 1x इथे उरलेले इज इक्वल टू मायनस 10, मायनस मायनस चिन्ह काय झालं तुमचं कॅन्सल, x इज इक्वल टू 10. x ची व्हॅल्यू आलेली आहे, x ची व्हॅल्यू 10, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. ठीक आहे, किती सिंपल छोटंसं एक्झाम्पल होतं. अँगल बायसेक्टर थेरम वापरलं, त्याचा याचा आणि याचा रेशो घेतला, क्रॉस मल्टिप्लाय, आणि अवघड काहीच नव्हतं, क्रॉस मल्टिप्लाय केलेलं आहे एक्स मायनस 2 एक्स प्लस 5. अशा पद्धतीने काय केलं तुम्ही इथे क्रॉस मल्टिप्लाय केलेलं आहे. क्रॉस मल्टिप्लाय करून लाईक टर्म्स एका साईडला आणल्या, संख्या एका साईडला आणल्या आणि प्लस मायनस करून तुमचं जे आन्सर आहे x इज इक्वल टू 10 इथे आलेलं आहे. सो अशा पद्धतीने 9 एक्झाम्पल झालेले आहे. आता राहिले शेवटचे एक्झाम्पल्स. ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल. स्टुडंट, हे तुमचं 10 नंबरचं एक्झाम्पल आहे, खूप इम्पॉर्टंट आहे कारण मार्च 2020 आणि जुलै 2030 मध्ये सुद्धा हे एक्झाम्पल पेपरला विचारलं गेलं आहे. काय दिलेलं आहे बघा, इन फिगर 1.4 एक्स इज एनी पॉइंट इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. हा एक्स काय आहे, हा एक्स जो आहे तो ट्रायंगलच्या मधला इंटेरियर पॉइंट आहे. पॉइंट एक्स इज जॉईन टू व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल, सगळे त्याला जॉईन केला. सेगमेंट पी क्यू, सगळ्यात पहिले काय दिलं त्यांनी, सेगमेंट पी क्यू इज पॅरलल टू डीई. सेगमेंट पी क्यू इज पॅरलल टू डीई दिलेला आहे. त्याच्यानंतर सेगमेंट क्यू आर सुद्धा काय दिलेलं आहे, सेगमेंट क्यू आर बघा, सेगमेंट क्यू आर पण पॅरलल कोणाला दिलेला आहे, सेगमेंट ई एफ ला पॅरलल दिलेला आहे. फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट सेगमेंट पी आर बघा, पी आर आणि डी एफ बघा, हे पी आर आणि तुमचं डी एफ हे सुद्धा पॅरलल आहे, तुम्हाला दाखवायचंय. आता सगळ्यात महत्वाचं 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी तुम्हाला याच्या कॉलमच्या फॉर्म मध्ये किंवा फ्लो चार्टच्या फॉर्म मध्ये, आपण म्हणतो बॉक्सच्या फॉर्म मध्ये हा क्वेश्चन इथे दिलेला आहे. मग आता ऑलरेडी तुम्हाला हे दिलेलं आहे, याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू पुट करायच्या आहे. मग आता ट्रायंगल एक्स डी ई बघा बरं, एक्स डी ई कुठे आहे, ट्रायंगल एक्स डी ई हा ट्रायंगल जरा बघा बरं नीट सगळ्यांनी. हा ग्रीन कलरचा जो ट्रायंगल आहे
हा ग्रीन कलरचा ट्रायंगल बघा, व्यवस्थित हा ट्रायंगल बघा. या ट्रायंगल मध्ये काय दाखवलंय बघा, त्यांनी काय म्हणतात PQ. जो PQ आहे, PQ ही जी लाईन आहे ती DA ला पॅरलल आहे. PQ ही DE ला पॅरलल आहे. मग ह्या ट्रायंगल मध्ये जर ह्या दोन लाईन पॅरलल असेल तर कुठला थेरम वापरतो आपण, BPT थेरम नुसार. ह्या जर लाईन्स एकमेकींना पॅरलल असेल तर आपण याचा रेशो आणि याचा रेशो इथे घेत असतो. मग हे काय आहे, हे काय आहे तुमचं गिवन, म्हणून इथे काय लिहिणार तुम्ही, हे त्यांनी गिवन आहे म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर गिवन लिहिणार, BPT थेरम. आणि त्यांनी दिलेला आहे BPT थेरम नुसार. मग आपण रेशो कसला घेणार, XP अपॉन PD इज इक्वल टू XQ अपॉन QE याचा रेशो घेणार आहे. मग XP च्या खाली काय लिहिणार तुम्ही PD हे लिहून टाका. त्यानंतर QE दिलेला आहे म्हणजे याच्या पुढे काय येईल XQ. ठीक आहे, BPT थेरम नुसार. त्यानंतर त्याच पद्धतीने आता काय दिलेलं आहे हे मी रफ करते. ठीक आहे, याच पद्धतीने त्यांनी तुम्हाला दुसरा ट्रायंगल पण दिलेला आहे XEF बघा. XE कुठे गेला रे, हा इकडे XE आणि F हा एक ट्रायंगल दिलेला आहे. ओके हा ठीक आहे समजलं तुम्हाला. हा एक ट्रायंगल, हा आणि हा एक ट्रायंगल तुम्हाला इथे दिलेला आहे. याच्यामध्ये काय दाखवले बघा त्यांनी, याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं आहे त्यांनी QR ही जी लाईन आहे ती EF ला काय आहे, पॅरलल आहे. मग परत पुन्हा BPT थेरम वापरणार. जर दोन लाईन एकमेकींना पॅरलल असेल तर आपण रेशो काय घेतो, XQ आणि QE चा रेशो घेणार आणि XR आणि RF चा रेशो घेणार आहे. मग आपण तो हे काय आहे गिवन. मग परत इथे काय करा तुम्ही गिवन लिहून घ्या, परत इथे गिवन लिहून घ्या आणि मग याचा रेशो घ्या काय, XQ अपॉन QE इज इक्वल टू XR अपॉन काय RF असं लिहून घेतलं. रिझन काय लिहिणार, अकॉर्डिंग टू बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रपोर्शनॅलिटी पूर्ण वाक्यात लिहा किंवा BPT थेरम लिहिलं तर प्रपोर्शनॅलिटी थेरम याच्यानुसार आम्ही म्हणतोय, स्वतः म्हणतोय का नाही. ओके, अशा पद्धतीने याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. इक्वेशन हे सगळं तुम्हाला पेपरमध्ये दिलेलंच आहे. ठीक आहे, मग आता काय करायचं त्यांनी, अकॉर्डिंग टू इक्वेशन नंबर 1 आणि 2 बघा, XP अपॉन PD XQ अपॉन QE. आता याचा जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, याच्यामध्ये XQ अपॉन QE आहे. नीट बघा याच्यामध्ये काय आहे XQ अपॉन QE आणि याच्यामध्ये पण काय आहे XQ अपॉन QE. हे दोघं कॅन्सल होणार आणि मग आपण काय म्हणू शकतो, की XP अपॉन PD इज इक्वल टू, हे जर कॅन्सल केलं तर काय येईल तुमचं XR अपॉन RF असं आपण म्हणू शकतो. कारण का हे दोघं सेम आहे. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 मग आपण म्हणू शकतो PR इज पॅरल टू सेगमेंट DE. तुमची PR कुठे गेली रे, PR ही जी लाईन आहे, मग हे जर दोघं सगळे आहे पॅरल आहे तर मग ही पण याला पॅरल आहे. येते का लक्षात, तुमच्या लक्षात येत आहे का, समजून घ्या सगळ्यांनी नीट. त्यांनी काय सांगितलं आहे आपल्याला, बेसिकली त्यांनी काय सांगितलं, ही जर याला पॅरलल आहे हे त्यांनी प्रूफ केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, ही पण काय आहे याला पॅरलल आहे. मग तुम्ही प्रूफ काय करा, ही काय आहे याला पॅरलल आहे प्रूफ करा. मग झालं ना प्रूफ. सेकंड, PR इज पॅरलल टू DE. कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम. मग कशानुसार तुम्ही म्हणू शकता की ही पण याला पॅरलल आहे. मग तुम्हाला एक सांगितलं होतं की पॅरलल आहे की नाही असा प्रश्न विचारल्यानंतर आपण काय वापरणार, BPTचं कॉन्व्हर्स वापरणार आहे. मग त्याला रिझन लिहायचं, अकॉर्डिंग टू द कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरमच्या कॉन्व्हर्स नुसार आपण म्हणू शकतो की ही जी लाईन आहे ती याला पॅरलल आहे. सो आय थिंक फ्लो चार्टचा हा 3 किंवा 2 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँकच्या स्वरूपामध्ये सोडवायचं होतं. काय करायचं, पहिलं BPT थेरम नुसार रेशो घ्यायचं, दुसऱ्या याच्यामध्ये पण BPT थेरम नुसार रेशो. मग हे सेम आहे ते कॅन्सल करायचे, हा आणि हा लिहायचा आणि इक्वेशन नंबर 1, 2 आणि कशानुसार, मग ही आणि ही पॅरलल आहे कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम नुसार हे तुमचं कॉन्ग्रेंट येणार आहे. क्लिअर. सो स्टुडंट, हे आहे तुमचं लास्ट एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं काय दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 3 मार्क्ससाठी हॉट्समध्ये तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळं इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. लास्ट एक्झाम्पल आहे सगळ्यात महत्त्वाचं.
आपल्याला फिगर वगैरे काहीच दिलेली नाहीये, त्याच्याद्वारे आपल्याला फिगर पण काढायची आणि प्रूफ पण करायचं आहे. इन ट्रायंगल ABC काय दिलेलं आहे, ट्रायंगल काय दिलेलं आहे आपल्याला, इथे एक ट्रायंगल दिलेला आहे. मग आपण काय करणार आहे, एक ट्रायंगल अशा पद्धतीने एक ट्रायंगल मी इथे घेते आहे. ओके ओके. त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर म्हणतात रे BD, त्या ट्रायंगलचं नाव काय आहे, ABC. ठीक आहे, आम्ही ट्रायंगलचं नाव लिहून घेतलं ABC. म्हणजे मी काय करतेय, एक एक लाईन जी आहे ती लाईन रीड करते आहे आणि त्याच्यानुसार काय करते, डायग्राम इथे ड्रॉ करते आहे. मग आता रे BD बायसेक्ट अँगल ABC, हा काय आहे तुमचा अँगल ABC आहे, त्याला कोण बायसेक्ट करतं, BD. कोण बायसेक्ट करतो आहे तुमचा BD. मग आपण काय करूया, याचा बायसेक्टर इथे काढून घेऊया, याचा काय करूया, बायसेक्टर इथे काढून घेऊया. बघा इथे मी काय केला, हा एक इथे याचा बायसेक्टर काढलेला आहे, याचा एक बायसेक्टर काढलेला आहे. बरं, ह्या बायसेक्टरचं नाव काय आहे, रे BD नाव आहे त्याचं, BD नाव काढलेलं आहे. म्हणजे काय करतो, हा जो अँगल आहे या अँगलला इक्वल पार्ट्स मध्ये काय करतो, हा जो BD आहे तो बायसेक्टर आहे. त्याच्यानंतर पुढे रे CE म्हणजे इकडनं जाईल, बायसेक्ट ACB ला काय करतो, तो बायसेक्ट करतो आहे. ठीक आहे, मग आपण याचा ACB अशा पद्धतीने हा बायसेक्टर इथे काढूया. ACB हा काय झाला, याचा बायसेक्टर काढूया. हा झाला, याची काय झाली, इक्वल पार्ट झाले याच्यामुळे. ठीक आहे. पुढे त्याचं नाव काय, ACB. त्या रेचं नाव काय सांगितलं, CE ना, CE, म्हणून इथे नाव काय दिलं, CE. ओके. त्याच्यानंतर पुढे काय म्हणतात बघा, सेगमेंट AB इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट AC. हे सगळ्यात महत्वाचं आहे वाक्य आहे तुम्हाला दिलेलं, याच्याशिवाय तुमचं जे आहे हे 3 मार्क तुम्हाला भेटणारच नाही, इतकं इम्पॉर्टंट आहे, याचं महत्व तुम्हाला समजेल. ओके, नंतर सांगते मी. देन प्रूफ दॅट, प्रूफ काय करायचं आहे, प्रूफ काय करायचं बघा रे, प्रूफ काय करायचं आपल्याला करायचं आहे, ED इज पॅरलल टू BC. ही जी लाईन आहे ED दिसली तुम्हाला, दिस लाईन इज पॅरलल टू BC ला पॅरलल आहे ही लाईन, याला काय आहे, पॅरलल आहे. ही तुम्हाला काय करायचं, प्रूफ करायचंय. मग आपण हे करताना कन्स्ट्रक्शन डॉटच्या फॉर्म मध्ये काढूया. काय करूया आपण, डॉटच्या फॉर्म मध्ये काढूया. हे असं काढण्याऐवजी काय करूया आपण, इथे डॉटच्या फॉर्म मध्ये काढूया. ओके. हे कन्स्ट्रक्शन जे आहे ते आपण डॉटच्या फॉर्म मध्ये अशा पद्धतीने काढू, कारण कन्स्ट्रक्शन जे आहे ते आपण काय करतो, डॉटेड फॉर्म मध्ये नेहमी काढत असतो. ओके, हे काय झालं तुमचं E आणि D. ओके, मग आता साधी गोष्ट आहे, तुमच्या लक्षात येते, एक ट्रायंगल आहे, हा काय आहे, एक ट्रायंगल आहे, त्याचं नाव ABC आहे, त्या ट्रायंगलचं नाव ABC आहे. हा याचा बायसेक्टर आहे, हा याचा बायसेक्टर आहे. या बायसेक्टरचं नाव काय आहे, BD. या बायसेक्टरचं नाव काय आहे तुमचं, CE. आणि मग तुम्हाला काय सांगतात, इथे काय सांगतात तुम्हाला, इथे तुम्हाला सांगतात, हा जो आहे याला पॅरलल आहे ते दाखवा. मग हा जो आहे तो याला पॅरलल आहे असं दाखवायचं असेल तर तुम्हाला आठवतंय का, ज्यावेळेस कुठलं थेरम आपण इथे यूज करणार आहे, कशाद्वारे हे प्रूव्ह होणार आहे, ज्यावेळेस ह्या 2 लाईन्स ह्या पॅरलल आहे अशा दाखवायचं असेल, मग त्यावेळेस काय असतो तुमचा, हा रेशो आणि हा रेशो काय असतो, कॉन्स्टंट असतो, दिलेला असतो. आणि हे जर आपल्याला दोन्ही पॅरलल दाखवायचं असेल, अकॉर्डिंग टू द कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम आपण म्हणू शकतो की ह्या 2 लाईन ज्या आहेत त्या एकमेकींना पॅरलल आहे. कधी, ज्यावेळेस तुमचा AE इज इक्वल टू EB आणि AD अपॉन DC हा रेशो काय दिलेला असणार आहे तुम्हाला, कॉन्स्टंट दिलेला असणार आहे. त्यावेळेस आपण इझिली म्हणू शकतो ह्या 2 लाईन्स काय आहे, एकमेकींना पॅरलल आहे बाय दी कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम. क्लिअर सगळ्यांना. सो अशा पद्धतीने तुम्ही हा ट्रायंगल पहिले काढून घ्या, या सगळ्या ज्या फिगर्स आहे अशा पद्धतीने ड्रॉ करा आणि त्याच्यानंतर काय करणार आहोत, त्याच्यानंतर आपण काढणार आहोत आपलं आन्सर. आपल्याला प्रूफ करायला आपण मोकळं. कळलं सगळ्यांना. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, शेवटचा हॉट्स मध्ये वगैरे हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे, मग आता गिवन. सगळ्यात पहिले काय करत असतो आपण, व्हेर इज माय पेन, हिअर इज माय पेन. ओके. सगळ्यात पहिले आपण गिवन लिहून घेऊया. गिवन कुठून लिहायचं रे, गिवन तिथूनच लिहायचं आहे. गिवन तिथून, इन ट्रायंगल ABC इज अ बायसेक्टर ऑफ, हे सगळं लिहून घ्यायचं, हे सगळं लिहून काढायचं आहे. हे ॲज इट इज सगळं इन ट्रायंगल ABC, रे BD बायसेक्ट्स अँगल ABC अँड रे CE. तिथनं लिहिते मी गिवन, रे CE बायसेक्ट्स अँगल ACB. अजून काय दिलेलं आपल्याला, हे पण दिलेलं आहे गिवन मध्ये,
इफ सेगमेंट AB इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट AC. बघा गिवन लिहिणं किती सोपं आहे. यात पूर्ण 2 लाईन्स लिहून काढलेलं आहे. त्याच्यानंतर टू प्रूफ काय करायचं आहे आपल्याला, सगळ्यात महत्त्वाचं प्रूफ काय करायचं आहे. लक्षात येते तुमच्या. प्रूफ काय करायचं आहे, ED इज पॅरलल टू BC. ED काय आहे, BC ला पॅरलल आहे हे आपल्याला इथे दाखवायचं आहे. ठीक आहे, प्रूफ. आता प्रूफ, आता इथून आपण काय करूया, प्रूफला स्टार्ट करूया. कसं करणार सिंपल आहे. आता काय करूया, एक एक स्टेपने जाऊया. आता काय दिसतंय तुम्हाला इथे, मी तुम्हाला समजावून सांगते. हा काय तुमचा ट्रायंगल आहे, याचं नाव काय आहे तुमचं ABC, हे तुमचं नाव आहे. ABC तुमचं नाव आहे. हे काय आहे, हा याचा अँगल बायसेक्टर. मग अकॉर्डिंग टू अँगल बायसेक्टर थेरम, ह्या केसमध्ये अँगल बायसेक्टर थेरम नुसार आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, हा जर याचा अँगल बायसेक्टर आहे तर हा रेशो आणि हा रेशो कोणाबरोबर असतो, ह्या दोन साइडच्या रेशो बरोबर असतो. म्हणू शकतो की नाही, अँगल बायसेक्टर थेरम नुसार दॅट इज AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC. असं म्हणू शकतो का? येस, कमेंट सेक्शन मध्ये टाका. येस म्हणू शकतो का? येस, ऑब्विसली म्हणू शकतो ना, कारण की हे अँगल बायसेक्टर थेरमच आहे. मग काय करूया आपण, पहिल्या ह्या जो ट्रायंगल आहे याच्या ह्या BD ज्या अँगल बायसेक्टर आहे त्याच्यासाठी काय करूया, हे थेरम इथे अशा पद्धतीने यूज करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या अँगल बायसेक्टर साठी पण काय करणार आहोत, हेच थेरम इथे यूज करणार आहोत. ठीक आहे, चला मग लिहा इन ट्रायंगल. ही फर्स्ट केस बघा, इन ट्रायंगल ABC तेच लिहा. दॅट इज रे BD, कुठला, हाच ना, रे BD बायसेक्ट्स कशानुसार म्हणू शकतो, तुम्हीच दिलेलं आहे ना तिथं, बायसेक्ट अँगल ABC. ओके, देन बाय अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम नुसार आम्ही म्हणू शकतो. येस, आम्ही काय म्हणू शकतो, येस, काय म्हणू शकतो आम्ही, AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC. ओके, AD अपॉन DC चा रेशो कोणाबरोबर आहे तुमचा, AB अपॉन BC बरोबर आहे. ओके, याला काय करा, इक्वेशन नंबर 1 नाव द्या. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. आता जाऊया सेकंड केस करे. आता परत बघा, हा ट्रायंगल आहे तुमचा कोणता, ABC हा ट्रायंगल आहे. आता तुमचा हा बायसेक्टर आहे कोणता, CE हा बायसेक्टर आहे. दिसतोय तुम्हाला, CE हा बायसेक्टर आहे. मग अकॉर्डिंग टू अँगल बायसेक्टर थेरम याचा रेशो कोणाबरोबर असतो, याच्या आणि याच्या रेशो बरोबर असतो. मग दुसऱ्या याच्यासाठी पण आपण हेच म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन BC आपण म्हणू शकतो. जसं इथे या फर्स्ट अँगल बायसेक्टर साठी वापरलं, तसं काय करूया आपण सेकंड अँगल बायसेक्टर साठी पण अशाच पद्धतीने आपण हे सगळं यूज करणार आहोत. किती सिंपल आणि छान आहे बघा, समजून घ्या. ओके, परत इन ट्रायंगल ABC रे, कोणता रे, बोला रे, कुठला आहे आता, रे CE बायसेक्ट्स कोणाला बायसेक्ट करतो, अँगल ACB ला. किंवा इथून लिहा, गिवन मध्ये दिलेले बघा, इथे दिलेले आहे बायसेक्ट्स अँगल ACB. मग कुठल्या थेरम नुसार, बाय अँगल बायसेक्टर थेरम, बाय अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर थेरम नुसार आम्ही काय म्हणू शकतो, आम्ही म्हणू शकतो AE अपॉन EB. येस, देअरफॉर AE अपॉन EB इज इक्वल टू, हा E आहे बरं का, इज इक्वल टू AC अपॉन BC असं म्हणू शकतो, AC अपॉन BC. याला काय करूया, इक्वेशन नंबर 2 नाव देऊया. ओके, बट त्यांनी काय दिलेलं आहे, बट आपल्याला दिलेलं आहे सगळ्यात महत्वाचं, हे प्राण आहे या उदाहरणाचं, हे दिलेलं आहे. कशासाठी दिलेलं आहे, याच्यासाठीच दिलेलं आहे. बट काय, सेगमेंट AB इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट AC बरोबर काय आहे, AB
आणि AC हे दोघं काय आहे तुमच्या कॉन्ग्रंट आहे. या दोघं काय आहे तुमच्या कॉन्ग्रंट आहे. कॉन्ग्रंट आहे मग हे तुम्ही दोन्ही इक्वेशन नंबर 1 आणि 2 जरा व्यवस्थित बघा. याचं बघा इथं BC काय आहे तुमचा सेम आहे. इकडे मग आता इथे काय आहे इथे बघा तुम्ही इथे बघा नीट बघा. ओके हा AB आणि हा काय आहे AC. मग आपण जर ह्या AB आणि AC ला जर सेम दाखवलं तर काय होणार आहे. सेम कसं दाखवणार कारण सेगमेंट AB इज इक्वल टू सेगमेंट AC दिलेलं आहे. मग याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या बाय गिवन. इक्वेशन हे काय दिले आहे बाय गिवन. त्यांनी तुम्ही गिवन मध्ये आम्ही आमच्या मनाने म्हणतोय का नाही. मग आपण काय करूया या दोघांमध्ये या दोन्ही इक्वेशन मध्ये काय करूया ह्या AB च्या ऐवजी ABच टाकून ह्या AC च्या ऐवजी पण AB टाकूया. ओके AC च्या ऐवजी AB टाकूया. ओके मग पुटिंग द व्हॅल्यू जर आपण इथे काय केलं व्हॅल्यूज टाकल्या पुटिंग द व्हॅल्यू. सो पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1 and 2. इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये जर ह्या व्हॅल्यू आपण टाकल्या AB आणि AC ह्या एकरूप आहे ह्या व्हॅल्यू आपण जर इक्वेशन नंबर मग इथे काय तयार होईल रे तुमचं इक्वेशन नंबर 1 काय तयार होईल. देअरफॉर AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC. ओके दुसरं परत काय होणार आहे AE अपॉन EB इज इक्वल टू इथे पण काय करणार आहे AC च्या ऐवजी आपण AB व्हॅल्यू टाकूया AB अपॉन BC. आता नीट बघा आता नीट ऑब्झर्व करा AB अपॉन BC सेम आहे. आपण काय करू शकतो इथे कॅन्सल करू शकतो आणि मग आपलं बरोबर इथे प्रूफ होणार आहे. व्हॉट प्रूफ दॅट इज AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन EB हे आपलं बरोबर प्रूव्ह होतंय. काय करायचं आपल्याला हेच करायचं आहे ना. याचे जे रेशो आहे AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन EB हे आपल्याला प्रूव्ह आणि हे काय आहे हे आपले रेशो आलेले आहे. म्हणजे आपल्याला बघा हा रेशो आणि हा रेशो आता इथे इक्वल मिळाला. हा रेशो आणि हा रेशो आता आपल्याला इक्वल मिळालेला आहे. मग हे दोन रेशो जर इक्वल आहेत मग आपण म्हणू शकतो बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम ही जी ED आहे याला पॅरलल आहे BC ला. ओके लक्षात येते सगळ्यांच्या. खूप छान मस्त क्वेश्चन आहे. गिवन सगळं तिथून कॉपी करून लिहायचं. त्याच्यानंतर तुम्हाला जो क्वेश्चन दिला त्याच्यानुसार ही डायग्राम काढायची की ट्रायंगल ABC आहे काढला त्याचा हा रे आहे बायसेक्टर तो काढला याचा हा एक बायसेक्टर आहे. नंतर हे काय करायचं एकमेकांना पॅरलल दाखवायचे. त्याच्यानंतर प्रूफ ते पण पाहून लिहिलं. नंतर प्रूफ मध्ये काय केलं की ट्रायंगल ABC मध्ये हा बायसेक्टर आहे तर मग याचा रेशो AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC हे पहिले आपण दाखवून दिलं. त्याच्यानंतर परत काय केलं ट्रायंगल ABC मध्ये हा बायसेक्टर आहे तर AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB आपण म्हणू शकतो. ठीक आहे हे इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. परंतु आपल्याला त्यांनी काय दिलं हे जर सेम आहे हे दोघं काय आहे AB आणि हे AC के कॉन्ग्रंट आहे. मग ह्या व्हॅल्यू काय केल्या आपण इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये पुट केल्यानंतर AB अपॉन BC सेम आलं आणि म्हणून काय म्हणू शकतो आपण AD अपॉन EB इज इक्वल टू AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन DC हा रेशो आलेला आहे. आणि मग कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम नुसार आपण म्हणू शकतो की दोघंही काय आहेत ह्या दोघंही ज्या लाईन आहे ED अपॉन BC या एकमेकींना कॉन्ग्रंट आहे. फक्त आता एकच लाईन आपली इथे लिहायची राहिलेली आहे तेवढी झाली की आपला क्वेश्चन खतम. इथे लिहूया ठीक आहे. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरमच्या कॉन्व्हर्स नुसार आम्ही आमच्या मनाने म्हणतोय का नाही BPT थेरमचं कॉन्व्हर्स आणि बाय इक्वेशन नंबर 1, 2 and 3 कशानुसार म्हणतोय 1, 2 आणि 3 या इक्वेशन नुसार अँड बाय इक्वेशन नंबर 1, 2 and 3 याच्यानुसार आम्ही म्हणू शकतो दॅट इज ED is parallel to BC hence it is proof. हेच आपल्याला प्रूफ करायला लावलेलं आहे. झालेला आहे 3 मार्कचा क्वेश्चन. ठीक आहे. कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम नुसार काय झाला या दोघं लाईन ह्याला कॉन्ग्रंट आल्या. का आल्या कारण की आपला हा रेशो आहे तो सक्सेसफुली आलेला आहे. कसा आला हा याचा अँगल बायसेक्टर होता म्हणून याचा रेशो आला. हा याच्या दोन साइड बरोबर आला. हा याचा होता म्हणून हा आणि हा आला. त्याच्यानंतर हे जे सेम आहे AB अपॉन BC
हे आपल्याला व्हॅल्यू दिली होतं, त्या व्हॅल्यू आपण काय केलं, इक्वेशन मध्ये टाकल्या. मग ते दोघं जे सेम आहे ते आपण काय केलं, कट केलं आणि मग हे रेशो आपले सेम आले. रेशो जर सेम आले तर आपण म्हणू शकतो कशानुसार, बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम आपण म्हणू शकतो ईडी इज पॅरलल टू बीसी. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुमचा प्रॅक्टिस सेट 1.2 फायनली इथे संपलेला आहे. लवकरच भेटूया प्रॅक्टिस सेट 1.3 सोबत नवीन व्हिडिओमध्ये. ओके, व्हिडिओ कसे वाटतात जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं भरभरून लाईक्स करा. ओके, बाय एव्हरीवन.